आता आपण जसं बघितलं, तुझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. तुझे पाळी तुझी रेग्युलर आहे. बरोबर मंथली सायकल आहे, 28 दिवसाची सायकल. तुझे हॉर्मोनल टेस्ट जे आपण केलेत, LHFSH, प्रोलॅक्टिन सगळं सगळं व्यवस्थित आहे. तरी तू कन्सीव्ह करत नाहीये. आपण फॉलिक्युलर स्टडी केली, ती पण व्यवस्थित आहे. पण कन्सीव्ह होत नाहीये. तर आता आपल्याला जसं मी तुला आधी सुद्धा सांगितलं होतं, की आता HSG टेस्ट करणं पण आपल्याला गरजेचं आहे. जी फॅलोपियन ट्यूब्स आहे त्याची पेटन्सी ते व्यवस्थित ओपन आहे का, ब्लॉकेज तर नाही ना, ते बघण्यासाठी आपल्याला ते गरजेचं असतं. हे आपलं गर्भाशय आहे आणि हे आपले ट्यूब्स आहेत. आता प्रत्येक महिन्याला कोणत्या तरी एका बीजाशयमधून बीज फुटतं आणि स्पर्म जे आहेत, जर संबंध ठेवला तर पुरुष बीज जे आहे, स्पर्म आहे, ते ट्यूबमध्ये येऊन इथं जे बीज आहे ते इथे फर्टिलाइज होतं आणि मग ते पुढे पुढे सरकत इम्प्लांटेशन होऊन आपल्याला प्रेग्नन्सी राहते. पण आता ट्यूब समजा ब्लॉक असेल कुठेही, 1 किंवा 2 कुठेही ट्यूब ब्लॉक असेल, तर प्रेग्नन्सी कशी राहणार? त्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट आहे HSG म्हणून. ती करणं आवश्यक आहे. तर आपण सोनो HSG टेस्ट करणार आहोत. कारण जसं तुझ्या केसमध्ये तुझे ऑलमोस्ट अबॉर्शन्स केले आहेत, बरोबर? आणि 2दा DNC केलेलं आहे, पिशवी साफ करून घेतलेली आहे. तर सी अबॉर्शन सारखं अबॉर्शन केलं किंवा पिशवी साफ केली, तर अडहेशन्स कधी-कधी तयार होतात. अडहेशन्स म्हणजे काय? तर हे जे गर्भाशयाचं आतलं अस्तर आहे. जेव्हा आपण सारखं पिशवी साफ केली जाते किंवा कधी-कधी प्रॉपर अबॉर्शन नसेल झालं, तर आतलं जे अस्तर आहे, इन्फेक्शन किंवा कुठल्यातरी कारणामुळे आतलं अस्तर हे चिपकून जातं एकमेकांना, ज्याला आपण ॲढेशन म्हणतो. तर या ॲढेशनमुळे देखील प्रेग्नन्सी राहणं कठीण होऊन जातं. तर सोनो HSG आहे, ती पेनफुल मुळात नसते. सोनो HSG मध्ये कॅथेटरने सलाईन सोडली जाणार तुझ्या गर्भाशयामध्ये आणि लगेच सोनोग्राफी केली जाणार. ओके. तर ते पेनलेस प्रोसिजर आहे. फक्त 15 ते 20 मिनिटाचं डे केअर प्रोसिजर आहे. तर ते करणं गरजेचं आहे. जर समजा ॲडिशन असेल, ट्यूबल ब्लॉकेज असेल, तर त्याच्यावरती आपण प्रॉपर उपचार करू शकतो. म्हणून ट्यूबल पेटन्सी टेस्ट HSG or सोनो HSG हे करणं गरजेचं आहे.